आणि आता एक मोठी बातमी विकास कामांवरून मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरेंमध्ये जुंपलेली आहे। 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं काम आणि 2 वर्षात महायुती सरकारने केलेल्या कामाची तुलना करा। दूध का दूध और पानी का पानी होऊन जाऊ द्या हे उघड चॅलेंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आणि त्यांचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलंय। समोरासमोर बसून विकास कामांवर चर्चा करायला तयार असल्याचं आदित्य ठाकरे म्हटले। गेल्या 2.5 वर्षात ज्यांनी महाविकास आघाडीने केलेलं काम आणि 2 वर्षात महायुतीने केलेलं काम याची तुलना करा। दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या हे माझं ओपन चॅलेंज आहे आणि 2 वर्षामध्ये आम्ही केलेले प्रकल्प, महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडू। तयार आहे मी चॅलेंज घ्यायला, समोरासमोर येऊ दे, चॅलेंज घ्यायला तयार आहे। सुरुवात अदानीपासून करू, सुरुवात धारावीपासून करू आणि प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल बोलायला तयार आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। सलग दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बैठकीत वादाच्या जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल। लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री शिंदे आज सोलापुरात येणार आहेत। वचनपूर्ती मेळाव्याला दोन्ही उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात रोपवे फ्रेंच कंपनी क्रोमा रोपवेच्या माध्यमातून वन्यजीव पर्यटन कसं करता येईल याचा अभ्यास करते, तर वन कायद्याचं पालन करूनच नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। मालेगाव शहर पथदीपांनी उजळून निघणाऱ्या परिसरात 20,000 LED पथदीप लागणार आहेत। सप्टेंबर महिन्यात केळीचे दर 2,000 गेले होते, मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दर गडगडलेले आहेत, त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये यंदा 10,000 पदांसाठी भरती केली जाणार आहे। या संदर्भात SBIनं घोषणा केली आहे। प्रवीण दरेकर आयोजित रंगरास गरब्यात मोठ्या प्रमाणात बनावट एंट्री पास पकडलेले आहेत। बारकोड स्कॅन दरम्यान हे उघड झाले। आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। डोंबिवलीतील वजे कंपाऊंड इथे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मोठा अजगर अडकलेला नागरिकांना दिसला। सेवा संस्थेचे सदस्य यांनी अथक प्रयत्न करून त्याची सुटका केली। ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांची छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पोलिसांसोबत बैठक पार पडली। दसरा मेळाव्यानिमित्त ही बैठक झाली। काही मॉल्स आणि उपहारगृहात तसंच व्यापारी संकुलात असलेल्या वाहनतळाचा वापर न करता त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जातो, अशा वास्तूंवर आता कठोर कारवाईचे आदेश पालिकेने दिले। मुंबईमधील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत। एकदा रस्ते विकास झाला की त्या रस्त्यांवर खोदकाम चर करायला परवानगी देऊ नये असे सक्त आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत। जे रुग्णालयामध्ये कार्यरत कर्मचारी घसरून पडल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे, त्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्याधुनिक पद्धतीने डिजिटल अँड ऑफ रेडियस वॉलेट प्लेटिंग ही शस्त्रक्रिया करून कर्मचाऱ्याला दिलासा दिलाय।